सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। सोलापूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आली आहे। 16 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात 3 तरुण मित्रांचा जागीच मृत्यू झाला। ही दुर्घटना रूपाभवानी मंदिराजवळील सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक कॉलेज समोर घडली। बर्गमन स्कूटर क्रमांक MH13 ER 627 वरून तिघे मित्र जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली। अपघात इतका भीषण होता की तिघेही युवक रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांची दुचाकी काही अंतरावर जाऊन पडली। या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे याप्रमाणे: नागेश प्रकाश गवंडी वय 27 रविवार पेठ, रोहन अशोक कोरे वय 23 श्रीशैल नगर भवानीपेठ, बसवराज सुनील चंदशेट्टी वय 25 राहणार शेळगी सोलापूर असे असून या घटनेची माहिती मिळताच जोडबाईपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। तीनही युवकांना त्वरित श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिघांनाही मृत घोषित केले। नागेश गवंडी एक टोल नाक्यावर नोकरी करत होते। त्यांच्या पश्चात आई, बहीण आणि एक भाऊ आहे। रोहन कोरे फायनान्स क्षेत्रात कार्यरत होते। त्यांच्या पश्चात आई वडील, भाऊ आणि विवाहित बहीण आहे। बसवराज चंदशेट्टी हे पुण्यातील बजाज फायनान्समध्ये कार्यरत होते। त्यांच्या पश्चात आई वडील आणि एक भाऊ आहे। या दुर्दैवी घटनेमुळे तिन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सिव्हिल हॉस्पिटल परिसरात नातेवाईक आणि मित्रांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। दरम्यान अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। कविता गवंडी आहे। ऍक्सिडेंट झालेला माझा भाऊ आहे लहान, वडील पण नाही, 4 महिन्यापूर्वी गेले होता। माझा भाऊचा आमचा सगळा परी होता। पहाटे 5 वाजता, रात्री 11 वाजता 11:30 वाजता मी त्याला बोलले होते। मग 5 वाजता दुधाळ हवालदारचा कॉल आला की असं गाडी तुमच्या नंबरवर आहे, ती गाडीचा ऍक्सिडेंट झालं, तुम्ही या म्हणून। तिथे गेला असता माझा भाऊ मोठा गेला। तिकडे गेल्यानंतर डेथ बॉडी एकावर एक पडला असं म्हणते। आम्हाला संशय आहे की जरी पडला असेल तर गाडी डेथ बॉडी जी एकावर एक का पडेल, साईडला पडली पाहिजे ना, म्हणजे गाडीला पण काहीतरी लागलं असलं पाहिजे जर ऍक्सिडेंट झाला असेल। आम्ही डेथ बॉडी घेण्यापूर्वी आम्हाला एकतर ऍक्सिडेंट झाला असेल तर ऍक्सिडेंट कोणी केला व का केला हे तर दिसलं पाहिजे, किंवा नेमकं काय कारण आहे ते समजल्याशिवाय आम्ही डेथ बॉडीतून घेऊन जात नाही। माझ्या भावाचं नाव नागेश गवंडी, 2 त्याचे फ्रेंड, एक रोहन भाई आणि एक प्रज्वल भाई। 7-7:30 वाजेपर्यंत तर भाऊ माझ्यासोबतच होता। 7:30 वाजता मला ते वीरतपासून मंदिर जवळ सोडून तो गेला। तिथून गेला, मग त्याला फोन केले होते मी रात्री 10 वाजता एकदा फोन केले, 11:30 वाजता एकदा फोन केले। मी फ्रेंडकडे चाललो शेळगीला, तिथून येतो म्हणून सांगितलं होतं मला। नातेपुतेला टोल नाक्यावर सुपरवायझर होतो। 3 जण आहोत आम्ही। मोठा भाऊ सेंटिंग करतो इथे, 2 नंबर भाऊ तो मिला। डेथ बॉडी एकावर एक पडले म्हणजे आम्हाला थोडं डाऊट यायला लागलाय, ते समजावं मला, किंवा ऍक्सिडेंट असेल तर कोण आरोपी आहे किंवा कोण ऍक्सिडेंट केलाय हे तरी आम्हाला समजलं पाहिजे। तुम्हाला केव्हा काय पहाटे 5 वाजता फोन आला, 4:59 फोन आला दुधाळ हवालदार। ते तर दिसलं पाहिजे, किंवा नेमकं काय कारण आहे ते समजल्याशिवाय आम्ही डेथ बॉडीतून घेऊन जात नाही। माझ्या भावाचं नाव नागेश गवंडी, 2 त्याचे फ्रेंड, एक रोहन भाई आणि एक प्रज्वल भाई। 7-7:30 वाजेपर्यंत तर भाऊ माझ्यासोबतच होता। 7:30 वाजता मला ते वीरतपासून मंदिर जवळ सोडून तो गेला। तिथून गेला, मग त्याला फोन केले होते मी रात्री 10 वाजता एकदा फोन केले, 11:30 वाजता एकदा फोन केले। मी फ्रेंडकडे चाललो शेळगीला, तिथून येतो म्हणून सांगितलं होतं मला। नातेपुतेला टोल नाक्यावर सुपरवायझर होतो। 3 जण आहोत आम्ही। मोठा भाऊ सेंटिंग करतो इथे, 2 नंबर भाऊ तो मिला। डेथ बॉडी एकावर एक पडले म्हणजे आम्हाला थोडं डाऊट यायला लागलाय, ते समजावं मला, किंवा ऍक्सिडेंट असेल तर कोण आरोपी आहे किंवा कोण ऍक्सिडेंट केलाय हे तरी आम्हाला समजलं पाहिजे। तुम्हाला केव्हा काय पहाटे 5 वाजता फोन आला, 4:59 फोन आला दुधाळ हवालदार। सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे।
या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ते गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कथा प्रवचन होणार आहे. या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीजी श्री शिवचैतन्य माताजी या तेलुगू भाषेतील प्रवचन देणार आहेत. हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान गेंट्याल टॉकीज जवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आलाय. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.